नमस्कार भावांनो, तुम्हाला आर्मी आणि सायफाय या कॅटेगरीतले जर पिक्चर आवडत असतील तर आत्ता नुकताच रिलीज झालेला वॉर मशीन हा अजिबात मिस करू नका. आता असं मी का म्हणतोय आणि या पिक्चरमध्ये काय आहे ते या व्हिडिओमध्ये बघूया. सगळ्यात आधी बोलूया या पिक्चरच्या स्टोरीबद्दल. स्टोरी लय मोठी काही नाही आहे. एक ट्रेनिंग सेशन असतं. म्हणजे पिक्चरची सुरुवात जेव्हा होते तेव्हा दोन भाऊ असतात. ॲलन रिचसन असतो, ज्याचं नाव 81 असतं, त्याला नंबर दिलेला असतो, आणि तो त्याचा भाऊ याच्याबरोबर एक तिथे एक अटॅक होतो आणि तो तिथं भाऊ त्याचा मारला जातो. आणि त्यांचं स्वप्न असतं, त्याच्या भावाचं स्वप्न असतं, ॲलन रिचसनच्या भावाचं स्वप्न असतं की रेंजर्स नावाची एक बटालियन असते, आर्मी रेंजर्स. त्या रेंजर्समध्ये त्याला म्हणजे जायचं असतं. आता त्याचं स्वप्न करण्यासाठी आपला रिचसन जो असतो, जो आपला मेन हिरो आहे, जबरदस्त तगडा बॉडी बिल्डरवाला, त्याला बघितल्यावर म्हणजे पैसा वसूल, तो त्याच्यामध्ये भाग घ्यायला जातो. आता त्याचं वय इतकं झालेलं असतं की हा शेवटचा चान्स त्याच्याकडे असतो. आता जेव्हा तिथं त्या ट्रेनिंगमध्ये तो जातो तेव्हा त्या ट्रेनिंगच्या स्टेजेस असतात. पहिली स्टेप, दुसरी स्टेप, आणि प्रत्येक स्टेप नंतर काही काही लोकांना बाहेर पाठवलं जातं. आणि शेवटची स्टेप जी असते त्याच्या शेवटच्या स्टेपमध्ये डेथ मार्च नावाचं एक मिशन असतं. आता त्या डेथ मार्चच्या मिशनवर गेल्यानंतर तिथं त्यांना एक एलियन रोबोट भेटतो म्हटलं तरी चालेल. ना तर एलियन ना ते मशीन, त्याचंच नाव आहे वॉर मशीन. आणि ते अचानक यांच्यावर हल्ला करतं. आता हल्ला केल्यानंतर ते फक्त मिशन राहत नाही, ते मिशन राहतं बाजूला. यांना काय वाटतं की जे यांचे म्हणजे कमांडर लोक असतात त्यांनी हे मिशन सगळं डिझाईन केलेलं आहे. पण नंतर थोड्या वेळानंतर कळतं की हे काही ते मिशन नाही आहे, कारण त्या वॉर मशीननं सगळ्यांनाच मारून टाकलेलं असतं आणि ते यांना पण मारत असतं. आणि नंतर ते मिशन म्हणजे यांच्या जीवनामरणाचा एक प्रश्न बनतो. मग ते सर्वायवल मिशन बनतं. मग ते आता यातून वाचतात की नाही, ते मग नेमकं वाचतात तर कसे वाचतात आणि मरतात तर कोण कोण मरतात, ह्याचं काय होतं शेवटी, हे सगळं या पिक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पिक्चरची आवडती गोष्ट मला जी आवडली ते यातले ब्रुटल ॲक्शन सीन. म्हणजे जे ते वॉर मशीन यांच्यावर अटॅक करत असते ना, फक्त लेझर स्कॅन करत असते, धाड तुकडंच, एक घाव दोन तुकडं, हात तुकडा, मुंडे तुकडं, जाळणं पेटवणं तुकडं करणं, हे असलं काम असतंय त्याचं. शेवट याचा तुम्हाला थोडा प्रेडिक्टेबल वाटेल, पण यात एक मोस्ट बेसिक गोष्ट सांगितली, जे वॉर मशीनला कसं हँडल करायचं हे शेवट ते मध्ये घेतलंय ना, ते खूप बेसिक घेतलंय. आता निगेटिव्ह गोष्टी काय आहेत याच्या, की स्टोरी खूप प्रेडिक्टेबल आहे. म्हणजे स्टोरीमध्ये काय दम नाही आहे, सिम्पल साधी स्टोरी, गेले चालू आहे. म्हणजे खूप मोठं काय लॉजिक असं काही नाही आहे, एवढंच आहे. आणि खूप मोठे बाकीची कोण अशी ॲक्टिंगवाली काय नाही. आपला मेन जो रिचसन आहे त्याचीच याच्यामध्ये मेन रोल आहे. आणि त्याचं एक मिशन, तो ज्याच्यामध्ये गिल्टी फील करत असतो, त्यातून त्याला वर यायचं असतं. आणि त्यासाठी तो भावाला त्यानं म्हणजे मरू दिलं म्हणता येत नाही, पण वाचवू शकत नाही. तसं ह्या बाकीच्यांना त्याला मरू द्यायचं नसतं. याच्यामध्ये तुम्हाला बाकी पिक्चर फास्ट पेस्ट आहे, ॲक्शन जबरदस्त आहे, मशीन थोडं एकच जे दाखवले ना ते खतरनाक लेवलचं मशीन आहे. या तीन गोष्टी याच्या पॉझिटिव्ह आहे. बाकी तुम्हाला थोडी आर्मी, यातलं कॉम्बॅट ट्रेनिंग आणि थोडंसं सायन्स फिक्शन आवडत असेल तर हा पिक्चर एक वन टाईम बघू शकता. लई काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे असं मी काय म्हणत नाही.